हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. बाबा नाराज तर नाही होणार ना? अरे नाही नाराज व्हायचा तुझा बाप. आणि पूजा तर त्याला बी पसंत आहे. जर तुझा आनंद माझ्यावर लग्न करण्यात आहे तर तुझ्या घरच्यांना सुद्धा त्यात आनंदच असेल. मी जेव्हा घरातून निघेन तेव्हा तुम्हाला मेसेज करेन. त्यांनी म्हटलंय की असं काही नाहीये आणि मी कधीही आई बनू शकते. उरलेलं आयुष्य मला तुमची पत्नी म्हणून घालवायचंय. हे काय? मी घर सोडून चाललीये. पूर्वचे बाबा. शांत व्हा कल्याणी ताई. ईश्वराचं विधी लिखित कोण टाळू शकतो का? कशी शांत राहू? देवाने हेच लिहिलेलं का नशिबात? हो कल्याणी ताई. माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ईश्वर जखम देतो तर मला मी तोच लावतो. त्याला असं नका बोलू. भावेश साहेब चांगले होते. कधी मोठ्या आवाजात सुद्धा बोललेलं बघितलं नाही. देव पण बघा ना एवढ्या चांगल्या माणसाला आपल्याकडे बोलवून घेतो. पूजाचं लग्न होतं ना आज. पण बघा ना सुख येता येता कसं दुःख पदरी आलं. पण पूजा दिसत नाहीये कुठे. अहो पूजाला मोठा धक्का बसलाय. डॉक्टरांनी तिला झोपेचं इंजेक्शन दिलंय. ती तिच्या खोलीत आराम करते. अपूर्वा, बाबांना कुठे ठेवून आलास? कुठे सोडून आलास बाबांना? बाबांना परत घेऊन ये तुझ्या. ते आपल्याला सोडून निघून गेले ताई. बाबा आपल्याला सोडून निघून गेले. मी तुझ्या बाबांच्या जीवन नाही जगू शकत, नाही जगू शकत. आई
आई तुला माझ्यासाठी जगायचं, आमच्यासाठी जगायचं आई. मी नेहमी तुझ्या बरोबर असणार आहे. एका क्षणासाठी सुद्धा तुला मी एकटा नाही सोडणार आई. मी आहे ना आई, मी आहे आई. आई. आजी अरे विशाल, विशाल पाया पड. सुखीरा अखंड सौभाग्यवती भव धाकटे सुनबाई. एका मिनिटात आले. हा तोपर्यंत तुमच्या बाबांचे आशीर्वाद घ्या. सुखी रहा. हे घे सुनबाई. अगं माझ्या मनात होतं की छोट्या सुनबाईला सोन्यानं मडवावं, पण काय करू, संधीच नाही मिळाली. काही अडचण तर नाही आली ना? लग्न नीट पार पडलं की नाही? हो आजी. धाकट्या सुनबाई खुश आहात ना? हो आजी. फक्त तुम्हा सगळ्यांची कमतरता भासत होती. तुमच्या अनुपस्थित लग्न केल्यासारखं वाटलंच नाही. काय करणार धाकट्या सुनबाई, यायची तर आमची बी लई इच्छा होती, पण देवाची इच्छा आणि तुझ्या दादाची बी तशी इच्छा नव्हती. नाहीतर असं होऊ शकतं का? आमच्या छोट्याचं लगीन आहे आणि लग्नात आम्ही सगळे नाही आहोत. मी दादाच्या वतीने तुम्हा सगळ्यांची माफी मागते. त्यांनी जो तुम्हा सगळ्यांचा अपमान केला त्यासाठी तुम्ही मला माफ करा. नाही, आमची तुझ्याबाबत काही तक्रार नाहीये आणि म्हणूनच तर तू आज विशालची बायको आहेस. आता हे समज काय घेऊन बसलाय? अरे इतकी मोठी आनंदाची बातमी आली आहे, समध्यानं बोलव आणि सांग. थांब मॅच बोलवते आता. अगं ये सुनबाई, इराज. बोला आई. विशाल, जा आशीर्वाद घ्या. आता अशी ठोकल्यासारखी का उभी आहेस? अगं आपल्या ईशा लगीन करून आल्या, आशीर्वाद दे. सुकन्या आमच्या कन्या. आता अशी ठोकल्यासारखी का उभी आहेस? अगं आपल्या ईशा लगीन करून आल्या, आशीर्वाद दे.
आईने काही सांगितलंय ऐकलं नाहीस तू? धाकट्या सुनबाई आशीर्वाद घे. तुझी सासू आहे. तुम्हा दोघांना बघून चकित झाली. मोठ्यांचा आशीर्वाद घेणं लय आवश्यक असतं. सुखी राहा. धाकट्या सुनबाई हा तुझा धीर आहे. आता त्याचा या आशीर्वाद घे. पुरे झालं, राहू दे. पाया वगैरे पडायची काही गरज नाही. माझा आशीर्वाद तसंही तुमच्या बरोबर आहे. पण हे असं अचानक लग्न करायचं कारण काय आहे? विशाल, तू का केलंस असं? तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्या देते तुला इराज. तुम्हाला माहित होतं आई? वय मला आणि दिनूला दोघांना माहित होत. नाहीतर असं होऊ शकतं की ईशाला आमच्या आज्ञेशिवाय असं कुठलं काम करू शकेल. आजी, तुम्हाला सांगितलं नाहीस की विशालचं अशा प्रकारे लग्न लावण्याची काय गरज पडली होती तुला? कोणालाही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज नाहीये. नाही दिनू, इराजला कळू दे. पूजाचा भाऊ पूजाचं लगीन दुसरीकडे करून देणार होता. पूजा आत्महत्या करायला जात होती. आणि ईशाल गुपचूप तिच्या घरी जाऊन पूजाला घेऊन आला आणि जाऊन लगीन केलं आणि घरी घेऊन आला. त्यानं पूजाचा जीव वाचवलाय. पण आजी, तुला हे बस. कोणी काही बोलण्याची गरज नाहीये. लग्न झालेलं आहे आणि सून घरात आलेली आहे. आता याविषयी काही नाही विचारलं जाणार. आम्ही स्वयंपाकघरात काम उरकवून येतो. बहुतेक विशालच्या आईला माझं या घरात आलेलं आवडलेलं नाहीये. नाहीतर अशा तडकाफडकी त्या इथनं निघूनच त्या गेल्या. धाकट्या सुनबाई, या घरात तर तू समद्यांना भेटली. बाकी राहिली तुझी नणंद. ती मामाच्या घरी गेलीये. जेव्हा परत येईल ना तेव्हा तुला बघून लई खुश होईल. सुकन्या आमच्या कन्या. आई, हा चहा घे. नको. घे ना आई,
नाही अपूर्व, माझी इच्छा नाही. आई बाबा तर आम्हाला अचानक सोडून गेले. आता तूच आमच्यासाठी सर्व काही आहेस. जर तूच असं वागलीस तर आम्ही आता कुठे जाणार? नाही बाळा, जर मला काय व्हायचं असतं तर तर तुझ्या बाबांना काय नसतं झालं. असं काही नाहीये आई. आज मला लक्षात आलंय की आई वडिलांचं महत्व किती असतं ते. बाबांच्या अशा जाण्यानंतर असं वाटतंय की या घरावरचं छत्रच हरवलंय. कल्याणीताई, तुम्ही अपूर्व आणि तृष्णाकडे बघा. त्यांना तुमच्या आधाराची खूप आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी तरी चहा घ्या. घ्या कल्याणीताई, घ्या ना. नाही ताई, मला नाही प्यायला होणार. कल्याणीचं घर हेच आहे ना बेटा? मी तिची मैत्रीण आहे उमा. खरं तर तिने तिच्या मुलीच्या लग्नात बोलावलं होतं आम्हाला. आम्हाला यायला उशीर तर झाला नाही ना? सुकन्या आमच्या कन्या. कल्याणी, हे सर्व काय आहे? काय झालं? काय झालं? अगं काहीतरी बोल, काय झालं? माझ्या नशिबात सुखच नाही लिहिलंय उमा. तुझे भाऊ मला एकटं टाकून निघून गेले. हे अचानक कसं झालं ग? मला एकटं टाकून निघून गेले.
नाही कल्याणी, तू एकटी नाहीयेस. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. आणि शिवाय अपूर्व, तृष्णा, पूजा. सगळेजण आहेत तुझ्या बरोबर. तू चिंता नको करूस. कल्याणी ताई, तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला अपूर्व सारखा मुलगा आहे. तो कधीही तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कधीच उणीव भासू देणार नाही. अचानक हे सगळं कसं झालं? अंकल आजारी होते का? आम्ही सगळे पूजाच्या लग्नाची तयारी करत होतो आणि अचानक आज सकाळी बाबांना हृदयविकाराचा झटका आला. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या